नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रांतीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ महिलांच्या खात्यात देखील जमा होणार आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती. मित्रांनो, राज्य सरकारच्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकर संक्रांतीपूर्वी एकाच वेळी 4,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात देखील जमा केले जाणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये म्हणजेच एकूण 4,500 रुपयांचा थेट आर्थिक मदत खात्यात देखील जमा केला जाणार आहे. नियमित हप्ता कधीपासून सुरू होणार? मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यापासून या योजनेचा नियमित लाभ देखील सुरू होणार आहे. यासाठी EKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्यांची EKYC पूर्ण असेल त्यांना दर महिन्याला 10 ते 15 तारखेदरम्यान थेट खात्यात पैसे जमा देखील होतील. हा लाभ महिलांना वयाच्या 65 वर्ष होईपर्यंत देखील दिला जाणार आहे. मित्रांनो, EKYC ची मुदतवाढ. EKYC साठी शेवटची मुदत 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे सरकारकडून 1 महिन्याची अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता आहे. लाभ बंद होण्याचे कारणे ऐकून घ्या मित्रांनो. सरकारने छाननी अधिक कडक केल्यामुळे काही महिलांना लाभ देखील बंद होऊ शकतो. एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असणे, 21 वर्षाखालील किंवा 65 वर्षावरील महिला, सरकारी नोकरी करणाऱ्या महिला, पुरुष लाभार्थी असणे, 4 चाकी वाहनधारक महिला असणे, केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला अशा लाभार्थ्यांचा समावेश अपात्र देखील ठरू शकतो. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर तुमची EKYC लवकरात लवकर पूर्ण करा. बँक खाते आधाराशी लिंक आहे की नाही ते लवकर तपासा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती सर्व लाडकी बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.